वैज्ञानिक प्रगती होण्यापूर्वी ऊन, वारा, पाऊस इत्यादी पासून सुरक्षितता प्रदान करण्याकरता तुराटी, पराटी तसेच शिदोळी, नारळ, पळस इत्यादी डहाळ्यांनी मनुष्याला स्थायी निवारा प्राप्त झाला। नारळाच्या काथ्यापासून मजबूत दोरखंड तसेच पळसाच्या सालीपासून पोळ्यातील बैलांच्या विविध शृंगारापासून तर काढणीला आलेल्या शेतपिकांचे भारे बांधणीपर्यंत दोरीप्रमाणे उपयोग केलाय। लहान मोठ्या वाळलेल्या पोकळ भोपळ्याच्या भांडे म्हणून पाणी पिण्याकरता तसेच पाणी साठवण करता उपयोग केला गेला। फळावळांसोबत शुद्ध सात्विक मध तसेच देव, बाबूळ, कडुनिंब, धावडापासून मिळणारा डिंक इत्यादी अनमोल खाद्यपदार्थ ही सुद्धा निसर्गाची फार मोठी देण आहे। इतकंच नव्हे तर मानवी मनाला भुरळ पाडणारे संगीत वाद्य जसे की पिपाणी, एकतारा, बासरी इत्यादी वाद्यवृंद सुद्धा निसर्गाकडून मानवाला मिळालेली एक अप्रतिम भेट आहे। अर्थात पूर्वीपासूनच मनुष्य हा फक्त आणि फक्त निसर्गावरच अवलंबून आहे, असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे यांनी संत अमरदास बाबा संस्थान रिसोड इथं व्यक्त केले। मुलंगे यांच्या प्रेरणेने संस्थांच्या प्रांगणात नारायण गोरे, सुभद्राबाई चौधरी, त्रिंबक सोनुने, शेवंताबाई भांदुर्गे, गणेश चौधरी इत्यादींनी बेलपत्र, केळीची पाने त्याचबरोबर हरतालिका व्रताकरता आवश्यक त्या सर्व वनस्पतींची विक्री करून भरपूर अर्थार्जन केले। अर्थात पाषाण युगात निसर्गाने मनुष्याच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण केल्यात आणि आजही त्या अर्थार्जनाच्या रूपाने पूर्ण होत आहेत, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। या अनुषंगाने सद्यस्थितीत व्रताकरता आवश्यक त्या सर्व वनस्पती सुद्धा उपलब्ध आहेत, पण आपल्या भावी पिढीला सुद्धा तीच व्रत पूर्ण करण्याकरता सदर वनस्पती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांचं संवर्धन होणं काळाची गरज आहे। भागवत वानखेडे, रुक्मिणा जहिरव, आशा अहिरव, कीर्ती थोरात, नेहा जाधव, शारदा मडके, विशाल थोरात, सुभाष हजारे इत्यादी ग्राहक रूपी भक्तांनी बेलपत्र, केळीची पाने व तत्सम वनस्पती खरेदी करून उपरोक्त दुकानदारास आर्थिक सहाय्य केले।